देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेचं वातावरण सध्या चांगलं तापलंय। शहरभर काढण्यात आलेल्या पायी रॅलीमुळे शिवसेनेच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले होते। रॅलीच्या दरम्यान शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले। शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता शहरामध्ये शिवसेनेच्या बाजूने वातावरण अनुकूल असल्याचं चित्र दिसून येत आहे। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवत निवडणुकीमध्ये निर्णायक आघाडी घेतल्याचंही दिसून आलं। अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। निश्चित अध्यक्षसह सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत। आपण शिंदे साहेबांच्या चिन्हावर लढत आहात। शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, त्याचा कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। 2016 पासून जो रखडलेला विकास आहे तो नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याचप्रमाणे आतापर्यंत लोक फक्त बोलतात आम्ही हे केलं ते केलं, पण आम्ही न बोलता करून दाखवणार आहोत। शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचे पूर्ण उमेदवारांना अध्यक्ष सगळ्या लोकांच्या मनात धनुष्यबाण आहे। 100% सत्तांतर होणार, 100%। आमचे सगळे नगरसेवक निवडून येणार। सगळी जाण करून दिली, आम्ही त्याचे व्हिडिओ अपलोड केलेत। नाले असू, गटारे असू, तुंबलेल्या लोक स्वतः काढतायत, ते स्वतःच्या खर्चाने लाईट लावतात। ते आपल्याला ते सगळं स्वतः नगरपालिके थ्रू रस्ते, लाईट, त्यांच्या गटारी सगळे प्रश्न सोडवायचे। 100% परिवर्तन होणार यंदा। मतदारांच्या भावना परिवर्तनाच्या आहे आणि देवळाली प्रवारामध्ये परिवर्तन होणार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष असं जवळजवळ सगळेच नगरसेवक आमचे निवडून येणार आहेत। बरेच प्रश्न प्रलंबित आहेत, आपण निवडून आल्यानंतर कसं प्रोग्राम राहील? प्रश्न खूपच प्रलंबित आहे आणि खूप मोठं तसं बघितलं तर आमच्या पुढे आव्हान आहे, परंतु नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रश्न सोडवण्यात यशस्वी होणार आहोत। देवळालीकरांना काय आवाहन करतो? आम्ही सर्व देवळाली प्रवारातील नागरिकांना आवाहन करणार आहोत, तर तुम्ही यावेळेस शिवसेनेला संधी देऊन बघा। नक्कीच देवळाली प्रवाराचे सगळे प्रश्न सोडून देवळाली प्रवारा एक व्हिजन सिटी आपण बनवणार आहोत। यास्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद पुनगे, राहुरी।